बातमी रश्मी शुक्ला या सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांसोबत त्या चर्चा करणार आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचले आहेत मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्यासाठी। त्याची ही दृश्य आपण बघतोय। सह्याद्रीवर त्या जात असल्याची आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करणार आहेत। कारण मराठ्यांचं हे आंदोलन मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर यांच्याकडनं। तुषार, काय माहिती? श्वेता, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। मात्र उपोषण सुरू होत असताना मुंबईला मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी अक्षरशः वेढा दिल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईचा ईस्टर्न फ्रीवे आपल्याला जाम असल्याचं पाहायला मिळतंय। ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झालेली आहे। किंबहुना आझाद मैदानाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहेत। अशा पार्श्वभूमीवरती गणेशोत्सव सुरू असताना कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही या संदर्भामध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख हे दोन्ही प्रमुख अधिकारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। आता मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण सुरू आहे या संदर्भातलं ते ब्रीफिंग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देतील। राज्यामध्ये विशेषतः मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे, तिथे कुठलीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह या गणेशोत्सव काळामध्ये निर्माण होणार नाही याची गंभीर दखल मुंबई महाराष्ट्र पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे विविध भागांमध्ये आपल्याला पोलीस कर्मचारी तैनात आहेत, मराठा बांधवांना सहकार्य देखील ते करत आहेत। मात्र चुकून जर एखादी घटना घडली तर या ठिकाणी मोठा अनुचित प्रकार घडू शकतो। अशा पार्श्वभूमीवरती अजून काय काळजी घ्यायची या संदर्भामध्ये ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला सह्याद्री अतिथीगृहावरती संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरती राज्य सरकार संपूर्णतः आपल्याला लक्ष ठेवून आहे। मराठा बांधवांची काळजी देखील घेतली जात आहे। मात्र कुठे जर अनुचित प्रकार घडला तर कायदा सुव्यवस्था मुंबईची बिघडू नये या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन आपल्याला गांभीर्याने घेत असल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर आहे तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचल्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी। तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे। जरांगेंचं आंदोलन हे आरक्षणासाठी नाही तर हा राजकीय अजेंडा आहे। विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा या आंदोलनात सहभागी असून ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे असा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। जरांगे हुकुमशाह आहेत का? हिटलर आहेत का जरांगे? तसं बनू पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत, ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत। खरं तर जरांगेंचं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये, हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये। जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची। हा राजकीय अजेंडा कसा? तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे। देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। हे मी जबाबदारीने सांगतोय। मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही। जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत। आणि आरक्षण हा विषय नाहीये। माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण, त्यानं लेटर हेडवरती पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांना। जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा। म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का?
तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत. बेकायदा मागणी, बेकायदा आंदोलन,